नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये ऋषी आणि कमळी हे हॉस्पिटलच्या बाहेर येऊन बसलेले आहेत। तेव्हा आता कमळी आता विचार करत आहे, नयनतारा तिला जे काही तिचा अपमान करून बोललेली आहे त्या सगळ्या गोष्टीचा आता कमळी विचार करते आणि ऋषीला म्हणते की हे बघा ऋषी सर सॉरी, तुम्ही जर माझ्यासाठी नयनतारा मॅडम बरोबर जर भांडला नसता कदाचित मात्र सतीश काकावर ही वेळ आलीच नसती आणि माझ्यामुळे उगाच फुकट सगळ्यांना त्रास होतो आणि माझ्या नशिबात जी काही वाईट वेळ आहे तर ती सगळ्यांना भोगावी लागते आणि हे बघा ऋषी सर, हे मला नाही आवडत। आणि तेव्हा हे ऐकून आता ऋषी म्हणतो की हे बघ कमळी, तो स्वतःला मात्र ब्लेम करू नको। हे बघ आपली जी काही सिच्युएशन सुरू आहे तसं चालू आहे तर तसं चालू आहे, तू काय आणि मी काय, फक्त मी आपल्या कर्तव्याला भेटतो इतकंच आणि हे सगळं बरोबर आहे, तसं केलंच पाहिजे। आणि हे बघ कमळी, तू आईचं बोलणं मनावर लावून घेऊ नकोस, ती रागाच्या भरात जे काही बोलते तर ते बोलत असते। तेव्हा कमळी म्हणते की हे बघा सर, कर्तव्य करून सुद्धा सगळ्यांना जर त्रास होणार असेल मग ह्या सगळ्या गोष्टींचा काय अर्थ आहे। तेव्हा तर ऋषी कमळीकडे बघत असतो। कमळी विचारते की काय झालं, तर लगेच ऋषी म्हणतो की काही नाही, तू कुठल्या मातेची बनलेली आहे तेच माहिती नाही, कसं कायम सतत दुसऱ्याचा विचार करत असते आणि कायम मात्र आता स्वतःला आता दुसऱ्याच्या ओझ्याखाली दाबून घेत असते। हे बघ कमळी, ह्या सगळ्यामुळे तू खसतेस परंतु मागे हटत नसते आणि हीच तुझी क्लॅरिटी मला सगळ्यात जास्त आवडते आणि हे बघ मला तुझी काळजी सुद्धा वाटते। तेव्हा हे बघ किती काही झालं तरी शेवटी हे बघ कमळी, डोंट वरी, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील। एकतर सरोज काकी आता आपल्याला सापडलेले आहे, तशाच हळूहळू सगळ्या काही गोष्टी सॉल्व्ह होतील, त्यामुळे डोंट वरी। तेव्हा आता कमळी म्हणते की पण सर हे बघा, नयनतारा मॅडम सतीश म्हणजे काकांची जी काही परिस्थिती झालेली आहे त्या सगळ्या परिस्थितीला तुम्हाला दोषी ठरवतात, त्या तुमच्यावर खूप रागवलेल्या सुद्धा आहेत। त्यावरती ऋषी म्हणतो की हो मला माहिती आहे आणि तिचा राग घालवण्यासाठी मी काहीच करू शकत नाही आणि मला हे माहिती नाही की कधी तिचा राग शांत होईल आणि कधी ती शांत डोक्याने विचार करेल, म्हणून त्यासाठी मी वाट नाही बघू शकत। फक्त मला इतकंच माहिती आहे की मी तुझी साथ कधीच सोडणार नाही आणि हे बघ माझा बाबा स्ट्रॉंग आहे, तो नक्की बरा होईल, परंतु आता मात्र आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचं हे आहे की तुझ्या आईला ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर काढणं आणि मी तेच करतो, कायम मी तुझ्या बरोबर उभा आहे कमळी। त्यानंतर आता इकडे गौरी झोपलेली असते, परंतु आता गौरीला पुन्हा सगळं काही मागचा तो भूतकाळ आठवतो आणि जेव्हा तिला गोळी लागली, कमळीला गोळी मारायला गेलेली आहे, ते सगळं काही क्षण तिला आठवतं आणि ती लगेच आता जोरात कमळी असं ओरडते आणि झोपेतून जागी होते। निंगी धावतच येते आणि माझ्या कमळीला काही करू नका, वाटलंच तर माझा जीव घ्या परंतु तिला वाचवा। निंगी धावतच म्हणते की काय झालं काकू, अगं काकी काय झालं, अगं काकी तू इतकी का घाबरली, तू काही स्वप्न बघितलंस की काय। तेव्हा आता गौरी निंगीला म्हणते की तू बाजूला हो, माझ्यापासून लांब हो आणि तुला नक्कीच त्यांनीच पाठवलेला आहे, माझ्या कमळीला मारायला पाठवलेला आहे, त्यामुळे आता खरंच माझा कुणावर विश्वास नाही राहिलेला, नक्की माझ्या कमळीला मारायला आलेले आहेत, माझा फक्त आणि फक्त माझ्या आबावर आणि आमच्या यांच्यावर विश्वास आहे, ही सगळी माणसं मला फसवे आहेत। आणि त्यानंतर मात्र आता निंगी म्हणते की अगं काकी, अगं कोणी ऐकेल, जरा शांत हो, परंतु सरू काकी ऐकायला तयारच नसते। सरू काकी उठते आणि जायला ऐकायलाच तयार नाही, म्हणते की मला आता आत्ताच्या आत्ता कमळीकडे जायचं आहे। आता निंगी म्हणते की अगं काकी जरा तू आराम कर, तुला बरं वाटेल। निंगी म्हणते अगं कर ना आराम, निंगी वैतागून जाते। तर गौरी म्हणते की नाही, हे बघ मला आता माझ्या कमळीकडे जायचं आहे, तुझ्या पाया पडते पण मला जाऊन दे। तेव्हा आता निंगी म्हणते की काकी तू शांत हो, तुला बरं वाटेल। तेव्हा आता सरू काकी म्हणते की अगं हे बघ रात्र झालेली आहे आणि आबा तिकडे माझी वाट बघत असते। तेव्हा आता निंगी वैतागून जाते, मनात म्हणते की आता काय करू, किती काही झालं तरी आता हिला शांत करण्यासाठी मात्र कमळीच लागेल। तेव्हा आता सरू काकी पुन्हा म्हणते की मला जावंच लागेल। निंगी पुन्हा धरते आणि म्हणते की नाही काकी तू जरा आराम कर, तुला बरं वाटेल। तेव्हा आता सरू काकीला त्याचीच भीती वाटत असते, ती म्हणते की मी जर घरी नाही दिसलो आणि ती माणसं येतील आणि माझ्या कमळीला जर ती घेऊन गेली तर काय करायचं, नाही म्हणून मात्र आता निंगी तिला धरते आणि सरू हिसकावत असते की मला सोड, मला जाऊन दे। जोरात ती निंगीला ढकलून देते आणि तेवढ्यात कमळी आता आत येते। तर निंगी म्हणते की बरं झालं कमळी तू आली, आत्ताच्या आत्ता गावाला जायचं म्हणतात। तेव्हा कमळी धावतच सरू काकी जवळ येते। तेव्हा आता सरू काकी तिला म्हणते की तुम्हाला सांग, तू बोलली होतीस तुम्हाला गावाकडे परत नेणार म्हणून। त्यावर आता कमळी म्हणते की हे बघा, मी तर तेच बघायला गेलो होतो,
त्याचं काय झालं की मुंबईमध्ये खूप पाऊस पडतो, त्यामुळे सगळ्या गाड्या बंद पडलेल्या आहेत आणि जर मध्येच आपण गेलो कुठे अडकलो तर काय करायचं बरं. आणि हे बघा मी तुम्हाला नेणार म्हणजे नेणारच, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. किंवा आता सरू काकी खूपच वैतागते आणि म्हणते की मी काय करू, एकतर काय करावं असं झालेलं आहे. आणि हे बघ अगं पोरी, माझं गावी जाणं खूप महत्वाचं आहे आणि हे बघ मी तुला सांगितलं होतं की हे आता त्यांच्या घरी सांगायला गेलेले आहेत आणि ते तिकडे परत येणार आहेत. अगं मला आणि माझ्या कमळीला घेऊन जायला. आणि बघ ना अगं ते येण्याच्या अगोदर मला परत गावी जायला नको का, तू सांग बरं. तेव्हा आता कमळी म्हणते की मी एक काम करते, उद्या सकाळी जातो आणि त्यांनी जास्त गाड्या सोडलेल्या आहे की नाही बघतो, आपण उद्या सकाळी नक्की जाऊयात. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही शांत व्हा, माझ्यावर विश्वास ठेवा आणि झोपा आता. तेव्हा कुठे गौरी शांत होते आणि खाली बसते, परंतु तिचा जीव पूर्णपणे कावरा बावरा असतो. नंतर इकडे अन्नपूर्णा आजी बाबांना भरवत असते आणि राजन तिची मदत करत असतो, पाणी वगैरे सगळं काही हातात देतो. आणि राजन म्हणत आहे की तुझी प्रार्थना आणि तुझी इच्छाशक्ती खरंच बाबांना धष्टपुष्ट करत आहे. तेव्हा ते अशक्त जरी दिसत असले तरी सुद्धा ते हरलेले आणि खसलेले नाही. आता अन्नपूर्णा आजी खुशून बाबांचं कौतुक करत असते की खरंच हे कर्तबगार एक मोठे माणूस आहे. हे फक्त तुला सांगते, कारण हे दुर्दैवी आहे, तर ते त्यांच्या वाट्याला जर आलं नसतं तर त्यांनी आपल्या या सगळं काही कर्तबगारीच्या बळावर ह्या कुटुंबाचं नाव आहे तर ते वेगळ्याच उंचीवर निहून ठेवलं असतं, माझी पूर्ण खात्री आहे. तेव्हा आता राजन म्हणतो की हे बघ आई, एवढं संपलेलं नाही, मला पूर्ण खात्री आहे बाबा हे पूर्ण बरे होतील. त्यामुळे मला असं वाटतं की आई कमळीला बोलून घेऊयात. कमळीने मात्र जे काही तेल आणलं होतं तेव्हा त्या तेलामुळे काहीतरी वेगळाच चमत्कार घडला होता. बाबांच्या हातापायामध्ये खूप सुधारणा झाली होती. त्यावरती मात्र अन्नपूर्णा आजी म्हणते की हो ना, मला तर असं वाटतं की कमळीच्या हातामध्येच काहीतरी जादू आहे, कारण कमळीने जे काही ठरवलेलं आहे तर ते ती करतच असते, मग तिलाच बोलूयात. आता मात्र कमळीला बोलवण्याचं ठरवतात. त्यानंतर आता अन्नपूर्णा आजी म्हणते की हे बघ एकदा आपल्याला सतीशला भेटायला हवं. तेव्हा आता राजन म्हणतो की हो ना, अगं मला सुद्धा आश्चर्यच वाटलं आई, अचानक त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो, त्यामुळे मला असं वाटतं की आपण लवकरच त्याला भेटण्यासाठी जाऊया. तेव्हा आता अन्नपूर्णा आजी म्हणते की हो. त्यानंतर इकडे कमळीने आता गौरीला शांत केलेलं आहे. गौरी मस्त शांत कमळीकडे बघत आहे. तेव्हा आता कमळी काकीला विचारते की हे बघा काकी, तुम्ही असं म्हटलं की तुमची कमळी लहान आहे, तर गौरी म्हणते की हो लहानच आहे आणि म्हणते की अगं एवढीशी आहे माझी पोर, पण फार गुणाची आहे, माझं सगळं काही ऐकते आणि रोज सकाळी मात्र आबांच्या सोबत तुळजाईच्या मंदिरात जाते, देवीला नमस्कार करते आणि आता सकाळी सकाळी शुभम करीतो सुद्धा म्हणते, समध्या पोरांना गोळा करते आणि शिवाजी म्हणतो, तानाजी म्हणतो, हेच तिचे खेळ सुरू असतात आणि धावायला जर लागली तर अशी सुसाट सुटते, कोणाच्या हाताला लागेल तर ती नावाची कमळी कसली. तेव्हा आता हे सगळं काही लहानपणीचं सांगत असताना कमळीचे डोळे भरून येतात. गौरी पुढे म्हणते की तिच्या मागे दिवस कसा जातो तोच समजत नाही. तेव्हा आता कमळी विचारते की मला सांगा की तुमची लेक आणि आबा कुठे आहे. कमळीचा बा मात्र खूप भला माणूस आहे, एकच नंबर स्वभाव आहे त्यांचा आणि लोक म्हणतात की ते मला सोडून गेले, पण लोकांना खरं काय आणि खोटं काय माहिती, काही मला सोडून नाही गेलेले. आमचं लग्न झालं, आम्हाला पोर झालं आणि हे घरी सांगायला त्यांना जायला नको का, आणि ते घरी त्यांना सांगायला नको का म्हणून घरी गेलेले आहेत. आणि खरंच खूप भला माणूस आहे, माझा पूर्ण विश्वास आहे आणि ते नक्की येतील. तेव्हा आता कमळी म्हणते की हो नक्की येतील, तुम्ही मला एक काम करा, तुम्ही मात्र मला कमळीच्या वडिलांचं नाव सांगा, मी नक्की त्यांना शोधून येथून घेऊन येते, मी त्यांना परत आणते. तेव्हा मात्र आता ही गौरी सांगायला सुरुवात करते की माझी सासरची जी काही माणसं आहेत ते खरंच खूप चांगली आहेत आणि खूप श्रीमंत आहे माझं सासर, ते इतकी श्रीमंत आहे, खूप पैसा आहे, परंतु त्यांची मन खूप चांगली आहेत. माझी सासू माझे सासरे खरंच खूप मन मिळावू माणसे आहेत, ते केव्हाही त्यांना भेटले नाही, परंतु त्यांच्या बोलण्यावरून मला समजलं आणि खरंच खूप चांगले आहेत ते. माझ्या सासूचा स्वभाव इतका मनमिळावू आहे आणि कमळीचे जे काही वडील आहेत तर ते खरंच खूप भला माणूस आहे. तेव्हा आता कमळी म्हणते की हो ना, परंतु त्यांचं नाव काय आहे. तेव्हा आता कमळीने नाव विचारल्यानंतर आता गौरी म्हणते की नाही, मी तुला त्यांचं नाव नाही सांगणार आणि तू का मात्र मला त्यांचं नाव विचारते, आणि मला माहिती आहे की तुम्ही कमळीला मारायला आलेले आहात. तेव्हा आता लगेच कमळी म्हणते की अहो मी असं का करेन. तेव्हा आता कमळी परत म्हणते की नाही, अहो हे बघा काकी, माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला म्हटले ना की मी तुम्हाला तुमच्या कमळीकडे घेऊन जाणार आहे. त्यावरती गौरी विचारते की हो का, खरंच घेऊन जाणार आहात का तुम्ही. त्यानंतर आता ऋषी सतीचा हात धरून आता तेथे डोकं ठेवून पडलेला असतो आणि तेवढ्यात आता रोहित तेथे येतो. रोहित रागाने म्हणतो, ऋषी काय करतोस तू, का तेथे डोकं ठेवून पडलास, उठ तिथून.
तू इथे का थांबलास? तुला आईने जाण्यासाठी सांगितलं होतं. तू मुद्दाम हे सर्व करत आहे ना? नयनतारा शांत उभी असते. तुला जर खरंच आमची काळजी वाटली असती तर तू असा आम्हाला सोडून गेला नसता. म्हणून आता रोहित हा ऋषीचा अपमान करत आहे. तेव्हा ऋषी आता सतीच्या हातावर हात ठेवतो. लगेच तिथून बाहेर निघून जातो. तेव्हा आता नयनतारा पाहत असते तर रोहित म्हणतो की काही नाही आई, तो मात्र त्या कमळीसारखं नाटक करतोय. तो आता बाबांची काळजी थोडीच आहे की त्याला. तो नाटक करत येथे बसलेला आहे. त्या कमळीच्या नादाला लागूनच मात्र तो असं वागायला शिकलेला आहे. त्यानंतर आता इकडे गौरी काही झोपत नसते. ती म्हणते की अगं मला झोपच लागत नाही. राहून राहून मला कमळीची आठवण येते. तेव्हा आता कमळी म्हणते की माझ्याकडे एक आयडिया आहे. जेव्हा मी लहान होते तेव्हा मात्र माझी आई ही आयडिया माझ्यासाठी करायची. मग मी तीच आयडिया आता तुमच्यासाठी करते. तेव्हा आता कमळी जी काही डोक्याची ती पट्टी आहे तर ती पट्टी आता कापून घेते आणि म्हणते की हे बघा जरा दुखेन, थोडंसं सहन करा. हे बघा आता जखम लवकर भरेल म्हणून मात्र आता तेल वगैरे घेते. मी तुमच्या डोक्याची मस्त मालिश करून देतो म्हणजे तुम्हाला छान झोप लागेल. असं खुशत मात्र ती तेलाची बॉटल वगैरे घेऊन गौरीच्या केसांची मालिश करत असते आणि खरंच खूपच छान झोप लागेल असं म्हणत असते. तेव्हा आता गौरी खूप खुश होते आणि म्हणते की खरंच पोरी तू खूप मोठे मनाची आहे आणि तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर खरंच खूप चांगले संस्कार केलेले आहेत. पण पोरी तुम्हाला फसवणार तर नाही ना? तेव्हा आता कमळी म्हणते की नाही फसवणार. त्यावरती लगेच आता ती गौरी तिला विचारते की अगं तुम्हाला तुझं नाव सांगितलं होतं. खरं मी तुझं नावच विसरले. तू काय नाव सांगितलं होतं बरं? तेव्हा आता कमळी खोटं बोलते. कमळी म्हणते की मी तुम्हाला निंगी हे नाव सांगितलं होतं. आता गौरी म्हणते की खरंच खूप चांगलं नाव आहे निंगी. मग तू एक काम करशील का? उद्या मात्र मला माझ्या कमळीकडे घेऊन जाशील का? तेव्हा आता कमळी म्हणते की हो. डोक्याची मालिश वगैरे करून दिल्यानंतर म्हणते की हे बघा आता शांत झोपा. ते तुम्हाला कमळीकडे जायचं आहे ना? आणि चला लवकर आपल्याला तयारी करायची आहे. आता गौरी खुश होत झोपते तर कमळी आता मनात म्हणते की आई अगं तुला कसं सांगू, कारण तू मात्र तुझ्या कमळी जवळच आहे. आता कमळी जागीच आता असते आणि विचार करत असते. तेवढ्यात निंगीला जाग येते. निंगी आता उठते आणि कमळीला विचारते की अगं तू किती वेळ जागी राहणार आहे? हे बघ आता विचार करू नकोस, आता झोप बरं. म्हणून आता कमळीला ती झोपायला सांगते. तेवढ्यात आता निंगी आणि कमळीला झोप लागते. कमळी झोपलेली असते आणि तेवढ्यात आता हे गौरीला जाग येते आणि गौरी लगेच म्हणते की कमळे अगं माझी कमळी कुठे गेली? म्हणून लगेच मात्र आता उठून बाहेर येते आणि दरवाजा बंद करते आणि इकडे तिकडे बघते. कमळे कमळे म्हणते आणि कुठे गेली असेल? तिला त्या माणसाने उचलून तर नेलं नसेल ना? नक्की गेली कुठे? आणि तेवढ्यात मात्र आता ही गौरी त्या दुसऱ्या रूम समोर येते आणि तेवढ्यात कमळीच्या जे काही शेजारच्या रूममध्ये राहणाऱ्या त्या मैत्रिणी आहेत तर त्या बाहेर येतात आणि त्या गौरीला बघतात आणि विचारतात की काय ग बाई तू कोण आहेस? इकडे कुठे आली? मात्र आता गौरी म्हणत असते की ती माणसं घेऊन गेलीत का तिला? तर लगेच आता ती कमळीची मैत्रीण आहे तर ती गौरीचा हात पकडते. तर गौरी तिला म्हणते की काय ग तू मला का पकडलं? तुला कोणी बोलवलेलं आहे? आणि त्या माणसांनीच ना. आणि तेवढ्यात मात्र आता ती मैत्रीण आहे तर ती जोरजोराने ओरडते बाहेर या मुलींनो बाहेर या. आणि तेवढ्यात गौरी तिच्या हातातील हात हिचकावत असते आणि तेवढ्यात कमळीला जाग येते. कमळी आता निंगीला उठवत असते की निंगे उठ, आई बाहेर गेलेली आहे. आता सगळ्या मैत्रिणी एकत्र गोळा होतात आणि आता त्या मैत्रिणी म्हणतात की नक्की ही आई बाई आहे तर ती मला चोर वाटते आणि नक्की काहीतरी चोरी करायलाच ते इथे आली आहे. तर लवकरात लवकर पोलिसांना फोन कर असं म्हणतात आणि लगेच मात्र आता कमळी आणि निंगी धावतच बाहेर येतात. गौरी खूपच घाबरते. तेवढ्यात कमळी आता बाहेर येते आणि म्हणते की ह्या माझ्या ओळखीच्या आहेत, मी त्यांना घेऊन आलेले आहेत. आणि आता ती गौरीला विचारते की तुम्ही बाहेर का आलात? तेवढ्यात मात्र आता ती मैत्रीण म्हणते की अगं मगासपासून ह्या कमळी कुठे आहे, कमळी कुठे आहे असं का करतात? म्हणजे त्या तुला नाही ओळखत का? तेव्हा आता कमळी म्हणते की अगं त्या आजारी आहेत म्हणून आता त्या असं बोलतात. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच कमळी म्हणते की अहो मीच आहे इथे. आता कमळीच्या मैत्रिणी म्हणतात की हॉस्टेल आहे आणि येथे आता खरंच म्हणजे बाहेरच्या लोकांना राहण्यासाठी जागा नाही. त्यावरती कमळी म्हणते की हो मला कळतं, परंतु बघा ना तुम्ही त्यांची अवस्था कशी झालेली आहे आणि त्या आजारी आहेत, त्यांना आता इकडे कुठे सोडायचं आहे तुम्ही सांगा बरं अशा परिस्थितीमध्ये. आणि तेवढ्यात आता कमळीच्या मैत्रिणी म्हणतात की ठीक आहे तू काही टेन्शन घेऊ नकोस, आम्ही सगळेजणी तुला अगदी मदत करायला तयार आहोत. तेवढ्यात दुसऱ्या मैत्रिणी म्हणतात की अनिकाचा जो काही चमचा आहे तो मात्र हॉस्टेलवर आहे, त्या चमच्यांना मात्र काही कळायला नको नाहीतर फुकटचा गोंधळ होईल. आता कमळी म्हणते की हो ना तुम्ही अगदी बरोबर बोलता. आता कमळी सगळ्यांची माफी मागते कारण माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना इतका त्रास झाला. तेव्हा सॉरी म्हणत असते तर आता मैत्रिणी म्हणतात की अगं सॉरी कसलात, इट्स ओके, कोणी बघण्याच्या अगोदर तू त्यांना आतमध्ये घेऊन जा. म्हणून कमळी आता गौरीला घेऊन आतमध्ये येते
येते आणि सगळ्या मैत्रिणी आपल्या रूममध्ये निघून जातात. मी मात्र गौरीला शांतपणे झोपायला सांगते. आता गौरीचं एकच सुरू असतं की माझी कमळी माझी कमळी. कमळी म्हणते की हो आपल्याला जायचं आहे. तेवढ्यात आता कमळी म्हणते की अगं निंगे तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? काल नक्की काय झालं होतं हे आईला आज सुद्धा आठवत नाही. याचा अर्थ आपल्याला नवीन रोज तिला काही गोष्टी शिकवाव्या लागतील. तेव्हा आता लगेच निंगी म्हणते की हे बघ त्यासाठी आपण अन्नपूर्णा आजीची मदत घेतली तर. तेव्हा लगेच आता कमळी म्हणते की हो ना मी सुद्धा तोच विचार करते. आजींना सांगायलाच हवं की माझ्याही जिवंत आहे म्हणून. असं करतो की उद्या सकाळी जाऊन त्यांच्याशी बोलतो. निंगी म्हणते की हो हो. आता कमळी मात्र गौरी शेजारी झोपते आणि खुश होत तिच्याकडे बघत असते. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.